श्री हरी नमस्कार. मी डॉक्टर योगिनी उज्ज्वला, दिव्य दृष्टी साधना फाउंडेशनची फाउंडर. मी आहे नेचरोथेरपिस्ट, योग थेरपिस्ट आणि ब्रीथ इन्हॅन्समेंट कोच आणि सप्तचक्र मास्टर कोच. त्याचबरोबर लाईफ कोचही आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मी आहे क्रियायोगी म्हणजेच क्रियावान. दिव्यदृष्टी साधना फाउंडेशन गेले कित्येक वर्ष क्रियायोग हे सिद्ध क्रियायोग ह्याने आपल्याला शिकवत आहे आणि त्या बाबतीत मध्यंतरी श्वासांची भैरवी हा पॉडकास्ट देखील आम्ही रिलीज केला होता आणि ह्या पॉडकास्टला आपण सगळ्यांनी खूप छान प्रतिसाद दिला, त्याबद्दल धन्यवाद. पॉडकास्ट बघितल्यानंतर खूप जणांचे फोन आले. त्यांनी विचारलं की तुम्ही बरीचशी माहिती दिली आहे क्रियायोगाबद्दल, तरीही आम्हाला जाणून घ्यायचं आहे की क्रियायोग म्हणजे नक्की काय आहे आणि क्रियायोग कसा करायचा आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं मी जे शिकवते सिद्ध क्रियायोग, ह्याच्यामध्ये फक्त आणि फक्त श्वासांचा उपयोग असतो. आपल्याला श्वास कसा घ्यायचा आहे, आपण श्वासांच्या मदतीने आपल्या सप्तचक्रांवरती, आपल्या पंचकोशांवरती, त्याचबरोबर आपण आपल्या प्रत्येक सेल्सवरती कसं काम करतो हे मी शिकवते. सिद्ध क्रियायोग हा आहे कुंडलिनीचा अभ्यास. कुंडलिनीचा अभ्यास करत असताना सुरुवात मात्र पातंजली योगमधल्या काही प्राणायामांच्या ह्याने करावी लागते. तर तुम्ही म्हणाल की का असं, म्हणजे कुंडलिनीचा अभ्यास आहे आणि प्राणायाम का? तर ज्याप्रमाणे नवजात अभ्रकाला आपण लगेच जेवायला देऊ शकत नाही, त्याचप्रमाणे कुंडलिनीचा अभ्यास करताना सुरुवात मात्र आपल्या श्वासांच्या बरोबर म्हणजेच प्राणायामाच्या मदतीने करावी लागते. प्राणायामातले काही टेक्निक्स किंवा प्राणायामातले काही प्रकार जे आहेत ते सुरू करून आपण हळूहळू श्वासांचा अभ्यास करत नाड्यांचा अभ्यास करतो. श्वासांचं आणि नाड्यांचं काय कनेक्शन आहे, त्याचबरोबर ह्या नाड्या कुठल्या आहेत आणि ह्या नाड्यांचाच उपयोग करून आपण आपल्या मेंदूला कसं विकसित करतो, आपले डावा आणि उजवा हे दोन्ही मेंदू कशा प्रकारे आपण काम करण्यासाठी प्रयत्न करतो, त्याचबरोबर आपल्या मेंदूतले न्यूरॉन्स हे कसे डेव्हलप करायचे जेणेकरून आपली स्मरणशक्ती वाढू शकते, जेणेकरून आपण जे गोल सेट केले आहेत ते सहज आणि सोप्या रीतीने आपण प्राप्त करू शकतो. ह्या प्रकारे श्वास, नाड्या, आपले दोन्ही मेंदू आणि त्याच्यानंतर येतात आपली सप्तचक्र आणि आपले पंचकोश. ह्या प्रत्येकावरती हळूहळू आपण एक एक टप्प्याने काम करत एक क्रियायोगातली एक पायरी चढत जातो. सगळ्यात शेवटी आपण सिद्ध क्रियायोग शिकतो की कशा प्रकारे कुंडलिनीला आपल्याला सिद्ध करायचं आहे. जी कुंडलिनी आपल्या मूलाधार चक्रामध्ये आहे तिला कशा प्रकारे आपण एक चक्रातून वर वर आणत सहस्रारापर्यंत घेऊन जायचं आहे आणि तिथून परत आपल्याला मूलाधारामध्ये आणायचं आहे. निश्चितच हे सगळं करत असताना आपल्याला आपले जे 5 प्राण आहेत ह्या सगळ्यांचा उपयोग आपण इथे करतो, कारण हे पंचप्राण जे आहेत हे प्रत्येक चक्राशी रिलेटेड आहेत आणि त्यांचं कार्य देखील ठरलेलं आहे. तसंच आपले जे सप्तचक्र आहेत जी आपल्याला कधीही MRIमध्ये दिसणार नाही, CT स्कॅनमध्ये दिसणार नाही, एक्सरेमध्ये दिसणार नाही, पण त्याचा अनुभव ज्या वेळेला आपण सिद्ध क्रियायोग करायला लागतो त्यावेळेला त्या चक्रांचा अनुभव, त्यांची दलं, त्यांचे रंग आणि त्यांची जागृत अवस्था आपल्याला समजायला लागते. मग हे सायन्स आहे का अंधश्रद्धा आहे हा प्रश्न पडतो. तर निश्चित सिद्ध क्रियायोग जो आहे हे सायन्स आहे. जरी ह्या गोष्टी आपल्याला डोळ्यांनी दिसत नसल्या किंवा त्या एक्सरेजमध्ये दिसत नसल्या तरी हा अनुभव आणि अनुभूतीचा विषय आहे. ही झाली त्याची आध्यात्मिक बाजू. आता सायन्स कशा प्रकारे, तर सायन्स असं आहे की ज्या वेळेला आपण आपल्या प्राणांवरती कंट्रोल आणतो त्याच वेळेला आपण आपल्या मनावरती कंट्रोल आणतो. म्हणजेच मन, बुद्धी, अहंकार, चित्त ह्या सगळ्या गोष्टी आपल्या ताब्यात येतात आणि ज्या वेळेला ह्या गोष्टी आपल्या ताब्यात येतात त्याच वेळेला आपण आपल्या मेंदूवरती देखील काम करतो. म्हणजेच आपण आपल्या बुद्धीवरती, आपल्या इंटेलिजन्सवरती, आपल्या बुद्ध्यांकावरती काम करत असतो.
मग ते काम कसं होतं, तर हे कशा प्रकारे करायचं आहे, कशा प्रकारे आपले गोल अचीव करायचे आहेत आणि कशा प्रकारे कुंडलिनीला मला वर घेऊन जायचं आणि परत खाली आणायचं आहे, हे सगळं जाणून घेण्यासाठी निश्चितच तुम्हाला माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला हवं. त्याचबरोबर बेल आयकॉन पण देखील तुम्हाला दाबावी लागेल, जेणेकरून क्रियायोगावरती मी ज्या नवीन मी व्हिडिओज बनवेन किंवा जी काही माहिती देईन, तर ती तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल आणि तुम्हाला ह्याच्याबद्दल जास्तीत जास्त माहिती मिळत जाईल. खूप जणांनी सांगितलं की मराठीमध्ये आम्हाला हे मिळत नाही, की तुम्ही जेव्हा आम्ही सर्च करतो की इन मराठी, तर त्यावेळेला फक्त दिव्यदृष्टी साधना फाउंडेशनचं नाव येतं. तर त्याकरता धन्यवाद. तुम्ही सबस्क्राईब करताय. तर असेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा आणि नवीन सिद्ध क्रियायोगावरती जे व्हिडिओज आहेत, जी माहिती तुम्हाला देणार आहे, ती पहा आणि त्याच्यातल्या अजून काही तुमच्या सूचना असतील किंवा अजून काही माहिती हवी असेल, तर मला नक्की कळवा. मी तुम्हाला जास्तीत जास्त माहिती देईन. माझा फोन नंबर देखील तुम्हाला तिकडे फ्लॅश होईल. त्या फोन नंबरवरती फोन करा आणि कधी सिद्धक्रिया योगाचं शिबिर होईल वगैरे हे सगळं तुम्हाला यूट्यूबवरतीही समजेल आणि त्याचबरोबर दिव्यदृष्टी साधना फाउंडेशन हे पेज आहे फेसबुकवरती आणि इन्स्टावरती देखील. तर तिथे तुम्ही फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला अजून अधिक माहिती मिळेल. तर निश्चितच आपण परत पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया की कशाप्रकारे श्वासांचा आणि नाड्यांचा उपयोग आपल्याला करायचा आहे. कारण एकाच व्हिडिओमध्ये सगळं काही सांगू शकत नाही. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण श्वासांचा आणि नाड्यांचा उपयोग बघायचा आहे सिद्ध क्रिया योगा करता. तोपर्यंत नमस्कार.